रेगनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रत्येक निवडणुकीमध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतो आणि हा ट्रेंड अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असतो। जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्येही असाच एक ट्रेंड पाहायला मिळतो आणि हा ट्रेंड जाऊन पोहोचलाय थेट शरद पवारांपर्यंत। पाहूया कोल्हापुरात नेमकं चाललंय काय। ऐकलंस काय मंडळी हे गाणं? आपलं ठरलंय हा शब्द कोल्हापुरात सध्या लय गाजायला लागलाय बरं का। या आधीच जर बघितलं तर भावा, नादखुळा, काटाकीर, लय भारी असलं शब्द कोल्हापूरकरांनी राज्याला दिलेलेच आहेत। मात्र यंदाच्या निवडणुकीत एक शब्द लय गाजतोय बरं का, आणि तो म्हणजे आपलं ठरलंय। त्याचं असं आहे मंडळी की मुन्ना आणि बंटीचा वाद आता काय नवा राहिलेला नाही। धनंजय महाडकांना सतेज पाटलांचा कडाडून विरोध आहे आणि त्यामुळेच आघाडीचा धर्म बाजूला टाकून बंटी पाटलांचा गट आता मुन्ना महाडकांचा वचपा काढण्यासाठी तयार झालाय बरं का। आणि त्यामुळे बंटी पाटलांचे सगळे कार्यकर्ते फक्त एवढंच म्हणतात, आपलं ठरलंय। एवढंच नाही तर आपलं ठरलंय हे गाणं बी सोशल मीडियावर लय धिंगाणा घालालंय। लोकसभेला ज्यांनी आपल्याला फसवलेलं आहे त्यांना आपण काही मदत करायची नाही, हा निर्णय आपला पक्का आहे। आपण सगळेजण ताकदीने एका विचारानं चांगल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया। आता कोल्हापुरात हा शब्द गाजतोय म्हटल्यावर जाणतं राजा असलेल्या शरद पवारांच्या कानावर पडणार नाही असं होणं शक्यच नाही। आणि म्हणून कोल्हापुरातल्या एका जाहीर सभेत थोरल्या पवारांनी नाव न घेता बंटी पाटलांना टोला हाणलाय। तुमचं ठरलं असलं तरी मी बी ध्यानात ठेवलंय असं म्हणत बंटींना पवारांनी ठणकावलंयच। सगळीकडे जाहिरात आम्ही ठरवले, काय म्हणलं म्हणलं आम्ही ठरवलं। बघितले का तुम्ही जाहिरात? ठीक आहे, तू ठरवलं, मी बी ध्यानात ठेवलं।